हे झालं नाशिक संदर्भातलं। तिकडे रायगडमध्ये देखील ध्वजारोहणावरनं नाराजी नाट्य आपल्याला बघायला मिळालेलं होतं। पुन्हा एकदा अदिती तटकरे हे ध्वजारोहण करणार आहेत, त्यामुळे भरत गोगावले यांच्या संदर्भातली बातमी समोर आलेली होती आणि आता भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंवर चौफेर टोलेबाजी केलेली आहे, त्यांच्यावर टीका केलेली आहे। तटकरेंची आता उलटी गिनती सुरू होणार आहे असं म्हणतात मंत्री गोगावले। माझ्या रुमालाची जादू अजून त्यांना कळली नाहीये अशी टीकाही गोगावलेंनी केली आहे। निवडणुकीत तटकरेंनी आमच्या विरोधात काम करण्यासाठी अनेकांना फोन केले असाही आरोप आता गोगावलेंनी केला। काही लोकांनी आमच्या रुमालाची तेव्हा हे केली, टिंगल केली, मस्करी केली। तर आता आम्ही निर्धार केलेला आहे, ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण शीट आणता आली नव्हती ती शीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही। हे कदाचित ते विसरले असतील, आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे। आम्हाला कित्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं शेठ आम्ही काय करायचं, आम्हाला यांना मतदान करायचं नाही। बोलत तसं नाही, आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे आणि म्हणून आपल्याला ते करायचं आहे। नाहीतर त्याच वेळेला यांचा जय महाराष्ट्र झाला असता।